समजा त्यांनी आधीचे मागितले आपण आधीचे आताचे मागितले मीटिंग होतो ना तेव्हा मागितले जे ते मागतील ते आपल्याला रेडी पाहिजे मग त्यावेळेला इथे भरत असतं असं आहे. आता परत दुसऱ्या ज्या वेळेला आपल्याला आयडी सिस्टम त्यातला शेवटचा एकदा लाईन इकडे दोन आयडी बनवून द्या ना. 2 मिनिटं तिकडे बसायला झालं त्यांनी बसायला झालं घेतली ना ओके झालं अजून काय 4 सह्या कंप्लीट होला आणि मग बसायला जा ओके नेते 9:30ला बोलायला जातात मला तुमचा काय टायमिंग आहे म्हणजे काय तुम्ही आता पुढे मोडके ना तुम्ही खाली पहले वाले की कॉपी ब्लैक वाला जरा एक मिनट जरा एक पेज नंबर 8 की चालू करेल ना मीटिंग सुस्वागतम. सहकारी गृहनिर्माण संस्था नियोजित सीटीएस क्रमांक 166 मौजे परळशिवडी सर्व सभासदांचे हार्दिक स्वागत करतो. आज आपण विशेष सर्वसाधारण सभा मागे 6 महिन्यापूर्वी घेतली होती. त्याच अनुषंगाने त्याला 14/7/2024 रोजी आपण
एक विशेष सर्वसाधारण सभा घेतली होती, लोकांना एकत्रित केलं होतं आणि त्या लोकांना आपण प्रकल्प काय आहे हे समजून सांगितलेलं होतं. ह्यात 80% आपलं काम त्यामुळे पूर्ण झालं. 20% काम आपलं आता राहिलेलं आहे. त्यामुळे नवीन GBR का घेतली ह्याची मी उत्तर तुम्हाला मी देणार आहे पुढे. पण आपण पहिली सभा चालू करूया. आपला जो एजेंडा आहे तो एजेंडा पहिला आपण पात्र करून घेऊया आणि त्यानंतर तुमच्या सगळ्या प्रश्नांना मी उत्तर देणार आहे. काळजी नसावी. सभेला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे सभा अध्यक्षाची निवड होते आणि त्या सभा अध्यक्षाच्या निवडीनंतर सभा अध्यक्षाची परवानगी घेऊन आपण सभेला सुरुवात करतो. त्यामुळे आपल्यामधील कुणीही जर सभा अध्यक्ष म्हणून इथे हजर राहणार असेल तर त्याला मला एक सूचक आणि अनुमोदक लागेल आणि त्या सभाध्यक्षाला आपण या इथे बोलवून त्याच्याकडून परवानगी घेणार आहे की आम्ही या सभेला सुरुवात करतोय. तर जे कोणी इच्छुक असेल त्यांनी या सभेमधलं कोणीही चालेल. झोपडीधारक पाहिजे असं काही नाही की त्याच्या घर नावावर पाहिजे, कोणीही चालेल. कारण आपण आज जी सभा घेतलेली आहे ती सर्व झोपडपट्टीधारकांना एकत्र घेऊन सभा घेतोय. त्यामुळे आज आपल्याला सभा अध्यक्षाची निवड करायची आहे. त्यामुळे सभा अध्यक्षासाठी सूचक जोरात जरा आवाज येऊ दे माईकवर. अध्यक्ष सीताराम शिंदे, सूचक माझं नाव संजय भगवान दारसे. अनुमोदक प्रदीप सीताराम शिंदे, अनुमोदन मी देत आहे याच्यासाठी. प्रदीप सीताराम शिंदे आपण सुरुवात करायची आहे. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत होते. धन्यवाद साहेब. शिंदे साहेबांना मी विनंती करेन की आम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन आम्हाला ही सभा सुरू करण्याची परवानगी द्यावी. आजच्या सभेमध्ये उपस्थित असलेल्या आपल्या माणेकराव कंपाऊंड मधील सर्व रवैयांचे अभिनंदन करतो आणि आजच्या या सभेला पुढील कामाला सुरुवात करण्यासाठी मी त्यांना अनुमोदन देतो. धन्यवाद. सर्वांना माझी नम्र विनंती की आपले भ्रमणध्वनी सायलेंट मोडवर ठेवायचे आहे. जोपर्यंत माझे अजेंडा पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणाचाही काही अडथळा नको येऊ दे. कारण इथे ऑनलाईन मीटिंग चालू आहे. तुम्हाला जे काय तुमच्या मनात किंतु परंतु काय आहे ते प्रश्नांची उत्तर आपण देणार आहे. आता सायलेंट मोडवर ठेवून सर्वांनी जागेवर उभं राहायचं आहे. शाळकरी मुलं इथे आहेत, त्यांना मी नियमाप्रमाणे भारतीय राष्ट्रगीताला आपण सुरुवात करणार आहोत. शाळकरी मुळे आयुष पवार, अर्णव मस्के, दिशा दुबे, तन्वी तुंगारे, स्वरा नेवाळकर आणि दक्ष कांडेकर त्यांनी लवकरात लवकर इथे या. चला शाळकरी मुलं लवकर उभे राहा. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उच्चल वंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलगी तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाता. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की. तसंच शांत उभा राहा. आज आपल्या नगरामधले जे कोणी स्वर्गवासी झाले त्यांच्यासाठी आपण 1 मिनिटाचं मौन व्रत आणि श्रद्धांजली वाहतोय. धन्यवाद. सर्वांनी आता आपलं आसन ग्रहण करायचं. सुरुवात चांगल्या कामाने करायची असतं असं परमेश्वराने आपल्याला नेहमी सांगितलंय. मग शाळेत असू दे, कुठल्या चांगल्या कामासाठी असू दे. तर मी आपल्या नगरामधील 4-5 गृहिणींना सांगेन की ते गणपती बाप्पाची पूजा करायची आहे. त्याच्यामुळे 4-5 जणींनी इथे येऊन गणपतीची बाप्पाची पूजा करायची आहे. लवकर
आपल्याला वेळ नाहीये. शांतता राखा. पटकन बोल, पटकन बोल. दुसरी द्वीप तिसरी चौथी दीप. आज आपले कायदेशीर सल्लागार ऍडव्होकेट अक्षय जाधव यांना मी विनंती करतोय, जोरदार टाळ्यांनी स्वागत होते त्यांचं, की त्यांनी दीप प्रज्वलित करायचं आहे. टाळ्या होऊन जाऊ दे जोरात. तसेच आज आपल्या सभेचे अध्यक्ष शिंदे साहेब यांना पण मी विनंती करतोय की त्यांनी एक दीप प्रज्वलित करून सर्व सभागृहांना आनंदाचा मार्ग मोकळा करायचा आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत होते आजचे आपले सभाध्यक्ष यांच्यासाठी. तसंच या विशेष सर्वसाधारण सभेची आपण 26 जानेवारीच्या वर्तमाननगर पत्रामध्ये पण ही दिलेली नोटीस, ही पण तुम्ही बघितली असेल ना पेपरवर. नोटीस पेपर मध्ये बघितली असेल ना, आणि आपल्या डेस्क बोर्डवर पण लागलेली आहे, बरोबर ना. म्हणून आपण हे दोन्ही तुम्हाला माहित असावं हे करून आपण ही मीटिंग इथे लावलेली आहे आणि तुम्ही इथे आलेले आहे. आपल्या सभेचा अजेंडा सर्वांना माहितीच आहे, वाचून दाखवण्यात काय अर्थ नाही. आपण एक एक अजेंड्याने पुढे पुढे जाणार आहोत. पण त्याआधी आमच्या विकासक कमिटीने, मी त्यांचा विशेष सल्लागार आहे संजय पाजे, आपल्या समोर बोलतोय, काही एक प्रस्तावना ठेवलेली आहे. ती प्रस्तावना मी तुमच्या समोर मांडतोय. तुम्हाला काय याच्यात वाटतो आणि काय असेल, खरोखर तुम्हाला जर योग्य वाटली ती प्रस्तावना तर मला दाद द्या, नाही तर शिव्या घाला, काय हरकत नाही.
जागेश्वर एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था नियोजित परळ शिवडी विभाग येथील एकंदर 60-70 सभासदांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज शाहू आंबेडकर प्रेरित जागेवाला बाप्पा यांच्या वरदहस्त लाभलेल्या भूखंडावरील सर्व रहिवाशांचा मनपूर्वक आभार. आज आपण आपला अमूल्य वेळ देऊन आजच्या या सभेस उपस्थित राहून सर्वांचे ध्येय मनोबल उंचावण्याचा प्रयत्न केला. आपल्या भूखंडावरील जोगुप्रा 3310 अंतर्गत विकासकाची धुरा आपलेच विकासक कमिटी यांनी निस्वार्थीपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याप्रमाणे अविरतपणे यशस्वीरित्या या विकासाचा विडा समर्थपणे पेलवत आहेत. यांच्या यशाचा वाटा म्हणजे आपल्यासारखे निष्ठावंत जागेश्वर एसआरएचा परिवार असेच पाठबळ कायमस्वरूपी राहावे. आज आपला पुनर्वसन प्रकल्पाला सुरुवात करताना सर्वांच्या मनात धाकधूक होतीच की हे आपण महाकाय धनुष्य पेलवताना कुठेतरी कमी पडणार नाही ना. पण निर्मळ व स्वच्छ मनाने एखादे सत्कर्म करताना देवदूत आपल्या पाठीशी राहतो असे म्हणतात ते खरे होताना आपल्यासाठी दिसत आहे. कारण आज मेसर्स व्योम प्राईम प्रॉपर्टीज LLP चे उपस्थित सर्व भागीदार यांनी आपल्या संस्थेच्या जोगुप्रा क्रमाला जी सुरुवात केली त्यांची ही कार्यशाली आणि कामाचा बुलेट वेग हा खरोखरच वंदनीय आहे. त्यांच्या या सर्व भागीदार व वास्तुविशारद या सर्वांचे जितके कौतुक करावे तितकेच कमी आहे. या सर्वांना असेच प्रबळ यश मिळो व आमचा प्रकल्प लवकरात लवकर पूर्णत्वास नेवो हीच प्रार्थना. आज आपण आपल्या नगराचा विकास करताना सर्व धर्म समभाव मनातील आपुलकी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यासारखे एकनिष्ठ समरस होऊन या प्रकल्पासाठी जे आपल्याकडून लागेल तशी आपण कार्यपद्धती अवलंबून प्रकल्पाचा स्वप्नातील घरकुल या संकल्पनेचा शुभारंभ करण्यास सुरुवात केली आहे. पण त्यासाठी अहोरात्र आपण कार्य करूया. आपल्या जागेश्वर परिवारातील सद्यस्थितीत चालू असलेल्या प्रयागराज येथील कुंभमेळ्यासारखे अमृत निर्माण करूया जेणेकरून कुणी या प्रकल्पाला गालबोट लावून गरज रोखण्याचा प्रयत्न करणार नाही. आणि तसंच जर झालं तर देवादेव देव महादेव या निर्मात्यासारखे हालहाल पचवण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये राहिलं पाहिजे. प्रकल्पाचं गांभीर्य लक्षात करताना आपल्या परिवारातील किंतु परंतु होत असतील तेच आपण सामर्थ्याने सोडवण्याचा प्रयत्न करूया. कारण आज आपल्या भूखंडावरील सामाजिक बांधिलकीचे जे कार्य तन मन धन लावून नेहमी नऊ पिढी जागृत करून त्याच्यावर उचित संस्कार करून या भूखंडावर अमृतवेल तयार करूया. सरते शेवटी संस्थेतर्फे जी प्रस्तावना सादर करण्यात आली त्या संबंधी सर्वांच्या मनात सामाजिक बांधिलकी आपुलकी निर्माण कायमस्वरूपी राहावी हीच मनोभावे सदिच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय जागेवाला बाप्पा. धन्यवाद. आता आपण विशेष सर्वसाधारण सभेच्या चर्चेला सुरुवात करूया. तुम्हाला माहितच आहे की ज्या अजेंडा प्रमाणे आपण जातो त्या प्रत्येक अजेंडाला आपल्याला एक सूचक एक अनुमोदक आणि तुमच्याकडे त्याची परवानगी मागितली जाते. त्यावेळेला तुम्ही 10 सेकंद हात वर हवेत ठेवायचा आहे. कारण इथे आपण ऑनलाईन व्हिडिओ रेकॉर्डिंग करतोय आणि हो जोरात बोलायचं आहे. एवढं सगळं झाल्यानंतरच हा ठराव पास होणार. त्या ठरावाला कोणाचं काय ऑब्जेक्शन असेल त्याला मी संधी देणार की बाबा तुला हे का ऑब्जेक्शन आहे ते पण जाणणार. पण आपण हे पहिले 10 ठराव जे काय आहेत आपले ते पहिले आपण पूर्ण करून घेणार आहे. तयार आहे तुमचे? ठराव क्रमांक 1 विशेष सर्वसाधारण सभेकडून महाराष्ट्र शासनाच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत मोफत घरकुल योजना राबवण्यात दिलेल्या मान्यतेवर शिक्कामोर्तब करणे. सूचक संदेश सीताराम शिंदे. याला अनुमोदक अभिषेक मधुसूदन चव्हाण. हाच ठराव मी तुमच्या समोर मांडतोय. सर्वांनी हात उंचावून हो बोलायचंय. हात उंचावून सगळ्यांनी हात वर करा. चालू ठेवा. व्हिडिओ शूटिंग कंप्लीट होईपर्यंत चालू ठेवा. ठराव सर्वांमध्ये मंजूर. कोणाचं का ऑब्जेक्शन? ठीक आहे. ठराव क्रमांक 2 नियोजित सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या मुख्य प्रवर्तकाच्या निवडीस मान्यता देणे. सूचक दत्तात्रय जांभेरेकर. मी प्रदीप सीताराम शिंदे. मी मुख्य प्रवर्तक बोललो साहेब. इथे बसले ते येऊन अध्यक्ष.
मुख्य प्रवर्तक म्हणून कोणाला निवड देत आहे? व्यवस्थित वाचा नोटीस. नियोजित सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या मुख्य प्रवर्तकाच्या निवडीस मान्यता देणे. राजेश लोटणकर. अनुमोदन यांना माहिती आहे. प्रदीप शिंदे. आपण राजेश लोटणकर सभासदामध्ये कोण आहे? राजेश लोटणकर उभे राहा आणि इथे येऊन त्यांना सर्वांना सांगा मी राजेश लोटणकर आहे म्हणून. हात ठरव तुमच्या समोर आहे, हात वर करा. हो राजेश लोटणकर साहेबांची जोरदार टाळ्याने मी व्यासपीठावर बोलवत आहे. त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. टाळ्या चालू राहू दे, तुमचा मोरका आहे तो. कंजूसी करू नका टाळ्या वाजवायला. लोटणकर साहेब या आपण व्यासपीठावर. आमचे स्नेही महेश सरपरे कुठे आहेत? त्यांनी जरा इथे या. दोन सर्वांनी मते मंजूर. राजेश लोटणकरच्या नावावर कोणाचं काय ऑब्जेक्शन? ऑब्जेक्शन चालेल ना तो? नाही विचारतो कारण हे आता फायनल मीटिंग आहे आपली. मी आपल्या मुख्य प्रवर्तक यांना सभाध्यक्ष यांची बुके देऊन स्वागत करायचं आहे. जोरदार टाळ्याने स्वागत होत दे. धन्यवाद. पाहिजे साहेब एक सभाध्यक्ष झाले, मुख्य प्रवर्तक झाले. आता ठराव क्रमांक 3 इतर 10 प्रवर्तकांच्या निवडीस मान्यता द्यायची. त्यापैकी 1 नंबरला राजेश अंकुश लोटणकर, 2 संजय भगवान. जे कोणी उपस्थित आहे त्यांनी जागेवर उभा राहून सर्व सभासदांना सांगायचं आहे की मी बाबा हा व्यक्ती आहे. 2 श्री संजय भगवान लारसे, श्री सदानंद देवजी खांडेकर, श्री महेश दलपत पुरबिया, श्री प्रकाश यशवंत राणे, श्री प्रदीप सीताराम शिंदे, सौ अर्चना रवींद्र घागरे, श्री अभिषेक मधुसूदन चव्हाण, सौ स्नेहा संदीप मस्के, सौ मिनल मंगेश पवार नाहीत काय, श्रीमती चेतना चंद्रवर्धन धारसे. सगळ्यांनी एका जागेवर उभे राहा. लोकांना सांगा आम्ही आहेत बाबा म्हणून इथे, कारण सूचक आणि अनुमोदक ते देणार. सगळे उभे राहा. जी मी नावं घेतली त्यांनी जरा उभे राहा प्लीज. ह्या सर्वांसाठी एक सूचक लागेल मला. सूचक मी अनंत महादेव उबारे. मी अनंत महादेव उबारे. सूचक. अनुमोदक अनुमोदक नगीन सुधीरजी सोळंकी सुचित आहे. आपल्याला सूचक आणि अनुमोदक, सूचक आणि अनुमोदक यांना या कमिटी बद्दल काय ऑब्जेक्शन आहे का? मग त्याला निवडून द्यायचं ना. मग आज ठरवा मी तुमच्या समोर देतोय. सर्वांनी हात वर करा आणि हो जोरात बोला. हात जरा वर करा, कंजूसी करू नका. बघा अध्यक्ष काय सांगतायत, त्यांच्या नियमाचं पालन करा. आज अध्यक्ष ते आहेत. धन्यवाद. ठराव क्रमांक 4 नियोजित सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नावास मान्यता देणे. आपण जागेश्वर एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था नियोजित
हीच आपण SRA मध्ये आपल्याला मान्यतेसाठी गेलेली आहे आणि शक्यतो त्याला मान्यता मिळणार आहे, कारण आपण 14/7/2024 ला जी एक GBR लावलेली त्यामध्ये आपण मालकी हक्क नसल्यामुळे 14(1) च्या अंतर्गत भूसंपादनला गेलो होतो. भूसंपादनला जाताना आपण हीच संस्था तिकडे रेकॉर्डवर ठेवलेली आहे. त्यामुळे या नावाने सर्व काही आपलं आता SRA मधले रेकॉर्ड जे झाले ते या नावाने झाले. त्यामुळे ही संस्था आपण 4 नंबरच्या चर्चेच्या विषयाला घेतोय. जागेश्वर SRA सहकारी गृहनिर्माण संस्था नियोजित सहकारी गृहनिर्माणचं नाव आपण SRA ला देत आहोत. त्यासाठी सूचना. मी महेश दिलपत पुरविया सूचक अनुमोदक. मी संदेश सीताराम शिंदे अनुमोदक. हाच ठराव मी तुमच्या समोर मांडतोय. सर्वांनी हाथ उंच करा आणि हो बोला. सभी लोगों ने हाथ ऊपर करके ये ठराव को मंजूरी देनी है, क्योंकि ये आपके घर का सवाल है. कोणाचं काय ऑब्जेक्शन? कोणाला काय आवडत नवडत नाही ना? पुढे जाऊ का? ठराव क्रमांक 5. नियोजित सहकारी गृहनिर्माण संस्थेचे नाव राखण संस्था पंजीकरणास मुख्य प्रवर्तकास अधिकार प्रदान करणे. वसंत धर्माजी आपले. अनुमोदक. हेमंत सुरेश नेवाळकर अनुमोदक. दोन्ही आपल्याला सूचक आणि अनुमोदक ठेवलेले आहे. हाच ठराव मी तुमच्या समोर मांडतोय. मुख्य प्रवर्तक राजेश लोटनकर यांना आपण अधिकार प्रदान करत आहात. आज या ठराव तुमच्या समोर येतोय. कोणाच्या काय मनात काय असेल तर राजेश लोटनकरला तुम्ही आत्ताच काढू शकता. तसं नसेल तर हात वर करा आणि हो बोला. चला, जोरदार टाळी स्वागत. मोरक्याला आपण अधिकार प्रदान केले. ठराव क्रमांक 6. सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या महाराष्ट्र मुंबई मध्यवर्ती सहकारी बँकेत प्रवर्तक खाते उघडण्याचे अधिकार मुख्य प्रवर्तकास प्रदान करणे. सूचक श्रीमती माधवी मधुसूदन चव्हाण. अनुमोदक. चेतना चंद्रवदन दारशे अनुमोदक. हाच ठराव तुमच्या समोर येतोय. सर्वांनी हात उंचावून व हो बोलायचंय. धन्यवाद. ठराव क्रमांक 7. नियोजित सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या मुख्य प्रवर्तकास झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अपजिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र शासन व तत्सम दप्तरी सह्या करण्यास अधिकार प्रदान करणे. सूचक शांताराम भिको गोपाल. याला अनुमोदक. मी प्रभाकर नारायण नेवाळकर. हाच ठराव तुमच्या समोर मांडतोय. मुख्य प्रवर्तक यांना आपण अधिकार प्रदान करतोय. चांगल्या कामासाठी मुख्य प्रवर्तकाला आपण अधिकार देतोय. हाच ठराव तुमच्या समोर हात उंचावून हो बोलायचंय. धन्यवाद. ठराव सर्वांनी मध्ये मंजूर. ठराव क्रमांक 8. आता महत्वाचे ठराव आहे. या महत्वाच्या ठरावाला विकासक निवडला जाणार आहे, वास्तुविचारक निवडला जाणार आहे आणि आपले कायदेशीर सल्लागार निवडले जाणार आहे. त्यामुळे आपले 10 सेकंदाच्या ऐवजी 20 सेकंद हात हवेत पाहिजे आणि सर्वांचे हात आवर्जून उभे पाहिजे. हात 20 सेकंदासाठी आणि जोरात हो 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 एवढं बोलायचं. 3च राहिले, त्यासाठी मी तुम्हाला त्रास देईन. धन्यवाद. ठराव क्रमांक 8. योजना राबवण्यास लागणाऱ्या सक्षम वास्तुविशारद व कायदेविषयक सल्लागार यांच्या नियुक्तीस मान्यता देणे. सूचक कल्पना प्रभू गोडवले. अनुमोदक. अस्मिता मनीष केळे. धन्यवाद.
वास्तुविशारद म्हणून मेसर्स स्पेको आर्किटेक्टचे श्री नितीन गुंजाळ साहेब यांची आपण निवड करत आहोत. हा ठराव मी तुमच्या समोर मांडतोय. जर या ठरावाला तुमची मंजुरी मिळाली तर आम्ही वास्तुविशारद म्हणून स्पेको आर्किटेक्टचे श्री नितीन गुंजाळ यांना व्यासपीठावर बोलवणार आहोत. हात उंचावून हो 20 सेकंदासाठी हो बोलायचं. हात उंचावून ठेवा. व्यासपीठावर यायचं. जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत होऊन जाऊ. या आमच्या संस्थेचे वास्तुविशारद मेसर्स स्पेको आर्किटेक्ट श्री नितीन गुंजाळ साहेब यांना आपल्या संस्थेचं नियुक्ती पत्र देण्यासाठी मुख्य प्रवर्तक राजेश लोटनकर यांना मी विनंती करतो. जोरदार टाळ्याने स्वागत होते. नितीन गुंजाळ साहेब यांना नियुक्ती पत्र आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करते. टाळ्या वाजवा, कंजूसी करू नका. धन्यवाद. पुन्हा एकदा टाळ्या होऊन जाऊ दे जोरदार. तसेच आपण मागच्या वेळेला आपले पाहुणे अनुपस्थित होते. कायदेशीर सल्लागार ऍडव्होकेट अक्षय जाधव, त्यांचा मी परिचय यासाठी करून देतोय तुम्हाला की आज आपण 14(1) च्या अंतर्गत ज्या वेळेला SRA नियमाप्रमाणे सुनावणी सुरू होणार आहे, मालक येतील, मालकाचे जे कोण काय येतील, त्यासाठी आपल्याला वकील लागतो, कायदेशीर सल्लागार लागतो. म्हणून जागेश्वर SRA सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सर्व सभासदांनी असं ठरवलंय की आपण ऍडव्होकेट अक्षय जाधव त्यांना कितीपर्यंत नॉलेज आहे काय आहे तर त्यांचा सल्लागार असल्यामुळे त्यांच्याकडे मी विनंती केली की त्यांनी आज 4-5 प्रकरणं 14(1) चे एक भांडुपला साई गणेश नरदास नगरचं खोताच्या संदर्भातली लँड 17,000 मीटरची त्यांनी ॲक्वायर करण्यासाठी जी काही तिथे फाईट केली त्यामध्ये खरोखर त्यांचं अतुलनीय प्रशंसा करण्यासाठी आहे. म्हणून मी त्यांना एक सल्ला दिला. त्यानंतर अजून 2-3 चेंबूरच्या प्रोजेक्ट मध्ये असाच प्रकार कसं असतं. 14(1) झाल्यानंतर समजा मालक नाही आला तर त्याचं जे ड्राफ्टिंग लागतं ते खरोखर आपल्याला एवढं परफेक्ट लागतं, कारण ह्याच्यावरच आपली लँड पूर्णपणे ॲक्वायर होणार असते, म्हणजे भूसंपादन होणार असतो. त्यामुळे संस्थेने त्याला मान्यता दिली. त्याप्रमाणे आम्ही त्यांना आज नियुक्ती पत्र देणार आहे. तर मी ऍडव्होकेट अक्षय जाधव यांना विनंती करतो की व्यासपीठावर यावं आणि आमच्या लोकांना समजा. जोरदार टाळ्यांनी स्वागत होऊन जाऊ दे. माझे स्नेही सरपरे कुठे जाऊ नका, इथे या. कायदेशीर सल्लागार अक्षय प्रदीप जाधव यांना राजेश लोटनकर साहेब नियुक्ती पत्र आणि पुष्पगुच्छ देत आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत होऊन जाऊ दे. अक्षय जाधव साहेबांना मी विनंती करतो की आमच्या जागेश्वर SRA सहकारी गृहनिर्माणच्या सर्व सभासदांना 2 शब्द बोलावे. नमस्कार सर्व बंधू भगिनींना. मी ॲडव्होकेट अक्षय प्रदीप जाधव गेले 18 वर्ष प्रॅक्टिस करत आहे. जसं दादाने सांगितलं संजय बाजे यांनी, मी चेंबूरला घाटकोपरला म्हणजे भांडुपला लँड ॲक्विजिशनसाठी मदत केलेली आहे. इकडे पण डेव्हलपर्स आहेत, काही तुम्ही ओळखत असाल, डेव्हलप कन्स्ट्रक्शन्स आहेत, सिरवा डेव्हलपर्स आहेत, यांच्यासाठी पण लँड ॲक्विजिशन आणि स्लमच्यासाठी मी कायदेशीर सल्लागार होतो.
अपार्ट फ्रॉम दॅट मी अजमेरा आणि पेनिन्सुला लँड लिमिटेड यांच्याबरोबर पण काम केलेलं आहे. तर आय होप की तुमचं लँड ॲक्विजिशन कम्प्लीट करण्यासाठी मी पूर्णपणे इन्स्ट्रुमेंटल राहीन आणि ते लवकरात लवकर कम्प्लीट करण्यात येईल. थँक्यू. धन्यवाद. योजना राबवण्यास लागणाऱ्या सक्षम वास्तुविशारद कायदेशीर सल्लागार यांच्या नियुक्तीस सर्वानुमते मान्यता मिळाली. कोणाला काय ऑब्जेक्शन, सजेशन, सूचना, तक्रार काय करायचे? पुढे जायचं. ठराव क्रमांक 10 योजना राबवण्यास सक्षम अनुभवी विकासकाची निवड व नियुक्ती करण्याबाबत सूचक मुश्ताक अहमद रसूल बख्श. अनुमोदन. मोहम्मद नजीब मकबूल शेख. हाच ठराव मी तुमच्या समोर मांडतोय. त्यापूर्वी विकासक म्हणून आपण मेसर्स व्योम प्राईम प्रॉपर्टीज LLP चे श्री वसंत माणिकलाल बोकारिया, त्यानंतर त्यांचे भागीदार श्री अनिल चंदनमल ब्रह्मेचा, श्री यश वसंत बोकारिया, श्री रितेश अनिल ब्रह्मचा या सर्वांचा मी व्यासपीठावर स्वागत करते. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत होऊन जाऊ दे. आणि हाच ठराव मी तुमच्या समोर घेणारे सर्वांनी हात उंचावून हो म्हणायचे. हात उंचावा सगळ्यांनी हो. चला जोरदार टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे, कारण आपले विकासक मेसर्स व्योम प्राईम प्रॉपर्टीज LLP चे मी लोटनकर साहेब मुख्य प्रवर्तक यांना विनंती करीन की आपले विकासक यांना आपल्या संस्थेचं नियुक्ती पत्र द्यायचं आहे आणि पुष्पगुच्छ लावून त्यांचं स्वागत करायचं आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत होऊन जाऊ दे. अभी 2 फोटो अनिल ब्रह्मेच्या साहेबांना पण पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचंय. जोरदार टाळ्यांनी स्वागत होतं. श्री यश वसंत बोकारिया यांचं पण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं. जोरदार टाळ्यांनी स्वागत होऊन जाऊ दे. मी सभाध्यक्ष यांना विनंती करीन की आमचे भागीदार रितेश अनिल ब्रह्मचा यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचे आहे. मी वसंत बोकारिया साहेबांना विनंती करतो की आमचे मुख्य प्रवर्तक राजेश लोटनकर यांचा सत्कार करायचा आहे आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत होऊन जाऊ दे. टाळ्या. आमचे सरदार राजेश लोटनकर साहेब यांच्यावर आपण जी विकासकाची धुरा दिलाय त्याचा एक पिलर राजेश लोटनकर आहे आणि हे 4 पिलर आहेत. यांच्यावर आपण हे काम करणार आहे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा जोरदार टाळ्याने सर्वांचं स्वागत होऊन जाऊ दे. आता आपण येऊया आपल्या मनातील किंतु परंतु साठी. मला
आप लोगों को मुझे यही बताना है कि अभी ये मीटिंग तो अपना सब एजेंडा के हिसाब से परफेक्ट हो गया है। इसके लिए मैं आपकी सबके धन्यवाद बोलता हूँ। और आपके मन में अभी ये मीटिंग में जो भी है, मुझे ये बोलना है कि मैं ये काम कर रहा हूँ भूखंड पे, तब मुझे कभी कभी वहां से एक बदबूदार खुशबू आती है। बदबूदार खुशबू का मतलब ये है कि आज हम लोग 60 जन इधर क्यों बैठे हैं कि झोपड़पट्टी पुनर्वसन योजना रवा निकली, सब तक 33-10 के अंदर। लेकिन ऐसे करते समय बीच बीच में कोई बोलता है कि ये नॉर्म्स है, ये नॉर्म्स है। मुझे आपको ये बताना है 7 साल पहले ये आपके नॉर्म्स दिमाग में क्यों नहीं आए? जब हम ये अच्छा काम करने को निकले तो ये दिमाग में क्यों आ रहे हैं आपके? मुझे ये पता नहीं चलता है। अगर आपके मन में जो भी डाउट है ना, मैं आपका सलाहकार हूं ना, कभी भी मुझे बताओ। मैं खुले मन से आपको नॉर्म्स के बाहर कुछ नहीं बताऊंगा, जो भी नॉर्म्स के साथ है वही मैं आपको बताऊंगा। तो मन में आपके अभी किंतु पिंतु कुछ भी है तो ये मीटिंग में आप बात करो और मुझे बताओ। शंका कुशंका बोलून घ्या। एक 2 डॉक्युमेंट्स आपण तयार केलेली होती, एक वैयक्तिक करारनामा आणि दुसरा व्यक्तिगत करारनामा। वैयक्तिक करारनामामध्ये एक पॉइंट डी ला आम्ही पाहतोय, आपण एक सोसायटी सभासद मेंबरशिप, ओके। तर मी ऍक्च्युअली हा ऑन बिहाफ ऑफ सगळ्यांशी बोलतो, आम्ही जे मगाशी जरासं फाइंडिंग केलं त्याच्यामध्ये। तर सोसायटी सभासद टोटल आपण त्याच्यामध्ये मेन्शन केले 59, ओके। सो पहिल्यांदा आपण जेव्हा जे मेंबर्स होते ते थोडासा काउंट कमी होता, आता साईडचे जे सगळे आले त्याच्यामुळे हा काउंट वाढलाय, ओके। अजूनही त्याच्यामध्ये काउंट वाढायची शक्यता आहे। काही लोक आपल्याकडे आलेले नाहीयेत, तर त्या डॉक्युमेंट्सवर आपण 59 मेन्शन केले। तर असं मत आहे की आपण एक टेंटेटिव्ह जो काउंट दिलेला आहे ह्या सगळ्यांना कन्सिडर करून हायर लेवलला द्यायला पाहिजे। पात्र अपात्र झाल्यानंतर जे कमी होईल दॅट इज वेल अँड गुड, पण नंतर कमीचा जास्त झाला तर नंतर कुठे प्रॉब्लेम यायला नको, असं एक मत आहे। सो ह्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? दुसरा प्रश्न, हा ते मगाशी जे म्हटलेले 40,000 ची जी अमाउंट होती ते प्रत्येक सभासदामागे आपण त्याच्यामध्ये एक पॉइंट टाकलेला आहे, 40,000 आपण डिपॉझिट करतोय, ओके। तर आपल्याला नंतर माहिती पडलं की तो कॉर्पोरेट फंड्स आहे, ओके। तर ते पण एक जरा सांगून द्या, त्याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होतं। ठीक आहे, अजून कोणाला काय प्रश्न? शिंदे साहेबांनी आपल्या लोकांसाठी जो काही प्रश्न विचारला तो खरोखर रास्त आहे। काय असतं, ज्या वेळेला आपण एखादी स्कीम राबवत असतो हळूहळू लोक येतात। आम्ही सुरुवात केली तेव्हा 48 लोक होते, आज 59 झाले, अजून 100 वाढतील। आम्ही सगळ्यांना घेणार आहे। आमच्या भूखंडावर जेवढी लोक आहेत त्या सर्वांना आम्ही घेणार। भूखंडाच्या आजूबाजूला पण असतील आणि ते आम्हाला येण्यात इच्छुक असतील त्यांना पण आम्ही घेणार। पण जसजसं आपण पुढे पुढे जाणार, आज आपण 48 वर होतो, आज 60 वर आलो, उद्या 70 वर जाऊ, 100 वर जाऊ, आपल्या डेन्सिटीच्या हिशोबाने आपण तिथे 225 घरं बांधत आहोत। जर लोक आपले आजूबाजूचाच परिवार जर त्या बिल्डिंग मध्ये राहायला येईल तर आपल्याला किती आनंद होईल। बाहेरची लोक येण्यापेक्षा आपण आज आपण या मीटिंगला इथे जमलाय, आपण लोकांना सांगा की आपण बाजूलाच राहतोय आणि बाजूला तिथे बिल्डिंग होते, तू ये आमच्या बरोबर। आज आपण बाहेरची लोक आणण्यापेक्षा आपल्याच लोकांना घेऊन जाऊ। आणि हा जो टेंटेटिव्ह आकडा आहे, टेंटेटिव्ह आकडा फायनल धरला जाणार नाही, कारण अजून आपलं परिशिष्ट व्हायचंय। परिशिष्ट कंप्लीट झाल्यानंतर जो फायनल आकडा येईल त्याची लास्टला ज्या वेळेला तुमची झोपडी निकासित करण्यात येईल तो फायनल आकडा आपल्या अग्रीमेंटवर येणार आहे आणि तेवढ्याच लोकांची विकासकाला घर बांधून तयार ठेवायची आहे। लक्षात
त्याच्यामुळे हा जो मुद्दा आहे हा मी इथे कोलॅप्स करतोय, हा टेंटेटिव्ह आहे, हा फायनल आकडा नाहीये. फायनल आकडा ज्या वेळेला तुमच्या झोपडीचं बायोमेट्रिक त्याच्यानंतर सर्व बघितलं त्या डॉक्युमेंट्स आणि पात्र होईल, त्यानंतर जो आकडा आपल्याला SRA देईल तो आकडा फायनल करता येईल. लक्षात आलं. दुसरा प्रश्न तुम्ही असा विचारला की 40,000चं काय. 40,000 म्हणजे एक SRA मेंटेनन्स म्हणजे तुम्ही ज्या जागेवर राहताय त्याची लिफ्ट असणार, तिथे गार्ड ठेवणार, याचं 40,000 रुपये विकासकाकडून SRA संस्थेच्या नावाने ऍडव्हान्स मध्ये भरून घेतो. ते 10 वर्षासाठी असतं. त्याच्यामुळे ते तुमच्या कुठेही खिशाला कातरी पडणार नाही, ते विकासक भरणार आहे. नॉर्म्स प्रमाणे 3310च्या रूल्स प्रमाणे 40,000 हे विकासक संस्थेच्या नावाने SRA ला जमा करणार आहे. त्याच्यामुळे तो तुमचा विषय नाही आहे. ओके. नवीन अजून कोणाला काय प्रश्न? बोला. लवकर करा. बरे साहेब, एक जो प्रश्न होता की मंत्रिमंडळात तो निर्णय झालाय कन्व्हेन्स सदर न करता आपण जागेचे मालक होणार, त्या संदर्भात आपण जागेचे मालक लवकरात लवकर होणे, मालक तथा बिल्डरच्या जागेवर मालकी हक्क लवकरात संपुष्ट येणे, त्या संदर्भात एक GR होता. तर बांधकाम व्यवसाय हा, तर त्या संदर्भात असं होतं की कन्व्हेन्स समजा आपण नाही केलं तर काहीतरी चार्जेस बिल्डर लोकांना मारणार होते, ते आपल्याला ऍप्लिकेबल आहेत का? तुमचा प्रश्न हा रिडेव्हलपमेंट साठीच आहे. आपण झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवतोय 3310 अंतर्गत, आणि तुमचा जो डीम कन्व्हेन्सचा जो प्रश्न आहे तो प्रत्येक सोसायटीला 2022चा GR अजून निघालेला नाही, फक्त ड्राफ्ट झालेला आहे, पुढे पुढे तो फायनल झालेला नाहीये. कसं असतं साहेब, हे मंत्रिमंडळ फक्त लोकांना भडकवण्यासाठी काम करतात. त्याचा प्रूफ अधिसूचना जोपर्यंत माझ्या हातात येत नाही तोपर्यंत मी तुम्हाला सांगू शकणार नाही. असू दे, तुम्ही चांगला प्रश्न विचारला, त्या प्रश्नाला अनुषंगाने मी तुम्हाला असं उत्तर देईन की ही जी तुम्हाला वाचून दाखवले ते आपल्या योजनेला लागू पडत नाही, कारण आपण लँड ॲक्वायरच्या प्रोसिजरला अजून सुरुवात केलेली नाहीये. लँड ॲक्वायर झाल्यानंतर संस्थेच्या नावाने 33 वर्षाची लीज मिळणार आहे. डीम कन्व्हेन्सचा विषय कधी येतो, ज्या वेळेला रिडेव्हलपिंगला तुम्ही जाता आणि मालकी हक्क कोणाचा आज स्थापन आहे, आज तर तुम्हीच मालक होणार आहे, तुम्हाला डीम कन्व्हेन्स करायची गरज काय? कारण प्रॉपर्टी कार्डवर जेव्हा तुमचं नाव येणार आहे, जागेश्वर SRA सहकारी गृहनिर्माण संस्था 33 वर्षाची लीज असणार आहे तुम्हाला. त्याच्यामुळे तुमच्याशी हा विषय निगडीत नाहीये, त्याच्यामुळे डोक्यातून एक खोड काढून टाका. ठीक आहे, धन्यवाद. ठीक आहे. आणि कोणाला काय प्रश्न? दिल खुला पूछे, किसी को भी जो भी पूछना है पूछ सकते हैं. हमारा जो जगह है जिधर पे हम लोग रहते हैं, रिवासी लोग जो हमारे चाल के लोग हैं, 20-22 जो 25 लोग हैं, तो जिधर हमारा जगह है वहीं मिलेगा कि दूसरी जगह देंगे? और कुछ पूछना है? और हम लोग को हमारे आपस में जो हमारे जो चाल है, जो हमारे 20-22 लोग 25 लोग रहते हैं, वो हम लोग आपस में एक मीटिंग करना चाहते हैं कि जो आपका मेन रहेगा उसके साथ हम लोग मीटिंग करना चाहते हैं. किसी को कुछ तकलीफ हो या कुछ हो तो आपके साथ चर्चा करें, कुछ बात करें.
ठीक आहे, वो करना चाहते हैं। ठीक है, ठीक है, जोरदार टाळ्यांनी यांचं स्वागत होऊ दे, कारण त्यांनी चांगला प्रश्न विचारला है। इनके सवाल का ये है सर, आपने जो सवाल किया मुझे कि हम लोग जहाँ पे रह रहे हैं उधर ही हमको घर मिलेगा क्या, तो यस, आपको उधर ही घर मिलने वाले हैं, क्योंकि 166 यानी जो अपन सिटी सर्वे नंबर लेके चल रही है उसके अंदर आप लोग रह रहे हैं। सिर्फ ये सारे क्या डिजाइन, यानी घर के बदले घर तो 100% वही जगह मिलने वाले हैं, बाहर की तरफ आपको निकालने वाले नहीं है। आपकी जो भी मन में किंतु परंतु है, तो मैं हर शाम को आपके यहाँ 9 बजे आता हूँ। आपका एक कभी भी आप सुटेबल टाइम रखिए, चिफ प्रमोटर को बताइए, मैं खुद आपके सामने आ जाऊंगा, जो आपको सवाल पूछना है आपको मिल जाएगा। सर बहुत बहुत थैंक यू सर, धन्यवाद, टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी। आणि कोणाला काय प्रश्न, अभी किसी को कुछ सवाल? हॅलो माझी साहेब, माझा एक प्रश्न आहे, खरेदी विक्री जे टेंडर आहे ते जागेश्वर धरण संस्थांमध्ये 45 होते, त्याच्यानंतर नवीन जे राहिले खरेदी विक्री त्याच्यामध्ये 16 जण अपात्र झाले, तर हे अपात्र खरेदी विक्रीमध्ये, तर हे अपात्र 2000चा GR आहे, ते पुढे हे लोक 2000 नंतर पात्र होतील का? आणि काय मागच्या मीटिंगला मी तुम्हाला सांगितलेलं 33च्या अंतर्गत आपण जेव्हा एखाद्या भूखंडाचा पुनर्वसनासाठी जातो, आपण बघा आपले आज टेंटेटिव्ह खरेदी विक्रीचा विषय 16 जणांचा आहे, आम्हाला मान्य आहे, मी नाही म्हणत नाही, पण मी पात्र करणार त्यांना, कारण झोपडं हे 2000चं धरलं जातं, बरोबर आहे। त्यांनी खरेदी विक्री किती केली 2000 पर्यंत, तर मी त्याला घर देणार आहे, घर देणार। आपला माणूस कोण आहे तो SRA ठरवणार, मी नाही, पण घर त्याचं तयार असणार आपल्या बिल्डिंग मध्ये। आणि खरेदी विक्रीवाले म्हणजे अपात्र असं समजू नका, नॉर्म्स प्रमाणे 40,000 भरून त्याला स्वतःच्या नावाने घर घेता येतं, त्यासाठी डेप्युटी कलेक्टर कडे त्याची सुनावणी लागते, त्या सुनावणीला त्यांनी रिसर पेपर दिले पाहिजे, त्या सुनावणीमध्ये हेअरिंग मध्ये जर कोणी ऑब्जेक्शन घेतलं त्याला संस्था जबाबदार नाही, पण संस्था त्याचं घर त्याच्या ताब्यात देणार नाही, त्याला सांगणार SRA मधून तू कोणाचं ते अलॉटमेंट लेटर घेऊन ये, आम्ही त्याला घर देणार, पण 16च्या 16 घरं तिथे तयार असणार, पण आम्ही नाही आम्ही ताब्यात देणारे कोण आहे, SRA देणार त्याला ताब्यात। आणि SRA कधी देणार, त्या घरामध्ये राहणारा वारसा हक्काने जर त्याच्याकडे राईट्स आहेत, त्यांनी पॉवर ऑफ अटर्नीज काढून घेतलेली आहे सगळ्यांची, आणि त्यांनी ती हेरिंग करून घ्यायची SRA मध्ये, आणि नाव आणायचे चढवले, बघा माझं नाव चढलंय, त्याला पात्रता म्हणतात, तेवढीच प्रक्रिया। आणि ती मी मला वाटते मागच्या ऑन रेकॉर्ड आपण बोलायचं नसतं, काही गोष्टी झाकले मूठ 1.25 लाखाची असते, आपण सगळ्यांना पात्र करून एनेक्शन टाकणार आहे, समजलं, सगळ्यांना पात्र करून, म्हणजे हा विषय परत येणार नाही आपल्यासाठी, कारण हा रेंगाळणारा प्रश्न आहे, आणि आपण पहिलं त्याच्यावरच PhD केले की पात्र कसे होते, समजलं की नाही, त्याच्यामुळे आपण निश्चिंत राहा, सर्व पात्र झाल्याशिवाय आपण कोणाचंही घर तोडणार नाही, बस ठीक आहे, बोला। हे आजची जी आपण GBR झालंय, ज्या वेळेला इथे सगळी लोक आली त्याच्यानंतर जी ऍग्रीमेंट्स आपण पुन्हा तयार केली, ठीक आहे, इन्क्लुडिंग मी, मला पण पहिल्यांदा हे वाटलेलं की आपण स्टार्टिंगला जेव्हा ऍग्रीमेंट केलेली होती दॅट वॉज इनफ, आता नव्याने पुन्हा आपण ऍग्रीमेंट करतोय 2-2, सो सगळे कन्फ्युज झाले की ह्याची गरज काय, कळलं तुम्हाला, किंवा हे बघायचं की आता याच्यानंतर जे आपल्याला GBR लागेल त्यावेळेला पुन्हा आपल्याला ऍग्रीमेंट करायला लागणार आहेत का, किंवा आपली जी फायनल असेल, जरा ती जर्नी जरा सांगा, म्हणजे का लोकांचं कन्फ्युजन थोडं दूर होईल आणि आपण त्याच्यासाठी प्रिपेअर राहू, ठीक आहे। साहेब कसं असतं, आपण 14/7/2024 ला जी एक GBR घेतली, SRAचा नॉर्म्स आपण आज प्रपोज सोसायटी म्हणून चाललोय, प्रपोज सोसायटी करत असताना मागच्या वेळेला जे डॉक्युमेंट्स तयार झाले ते आपण लँड ॲक्वायर साठी भरून घेतलेले डॉक्युमेंट्स होते, बरोबर आहे। आजच्या एजेंडामध्ये आपण लँड ॲक्वायर नाही घेत आहे, आपण आता सबमिशनला चाललोय, सबमिशनला म्हणजे आपलं 3C जी लँड ॲक्वायरची एक 25% जी प्रक्रिया असते ती आपण पूर्ण केलेली आहे। 14/1/2025 रोजी पेपर नोटीस करून आपलं गॅझेट तयार झालेलं आहे,
त्याची 120 दिवसाची नोटीस हे असतं, टाइम पिरियड असतो. जर मालक त्यामध्ये आला तर मालकाबरोबर व्यवहार करायचे. आणि आम्ही पण बघतोय मालक कधी येईल, तर आपल्याला कुठल्याही प्रोजेक्टला लेंदी प्रोसिजर करायची नाहीये. खरोखर आज आपण जे 14(1) प्रक्रियेला जातोय आणि आपण आज 144 म्हणजे 144च्या एसआरएच्या नॉर्म्सनी जातोय. ते जात असताना एसआरएची जी गाईडलाईन असते त्याप्रमाणेच आपण जाणार. आपण जो प्रश्न विचारला तो चांगला आहे, खरोखर चांगला आहे, पण ती जी आपण प्रक्रिया केलेली ते डॉक्युमेंट जे भरून घेतलेले ते डॉक्युमेंट्स आपण 14(1) साठी चाललेलो. आज आपण चाललोय सबमिशन साठी 144च्या अंतर्गत. म्हणजे आपला प्रोजेक्ट कन्फर्म होण्यासाठी जी 144 ची प्रक्रिया असते ती एसआरएने काढलेली आहे की बाबा आम्हाला 2 महिन्यापूर्वीची जीबीआर पाहिजे. म्हणून आपण आता पुढच्या हप्त्यात 10 दिवसात आपण सबमिशनला जातोय. आपलं पाऊल एवढा बुलेट ट्रेनने चाललेला आहे की आपल्याला आता कुठे थांबायचं नाहीये. त्यामुळे आजची आपण मीटिंग लावून हे दस्तावेज एसआरएच्या नॉर्म्स प्रमाणे भरून घेतोय. एसआरए म्हणाले आता आम्हाला डॉक्युमेंट्स नको, त्या दिवशी आपण थांबणार. ठीक आहे, बोला. ह्याच्यानंतर पुन्हा आपल्याला मग काही अग्रीमेंट्स करायला लागणार. कारण सांगतो, आज आपण प्रपोज सोसायटीने चाललोय. ज्या वेळेला आपली संस्था लिमिटेड मर्यादित होणार त्या डॉक्युमेंट्स बदलणार, तुमच्या सोसायटीच्या नॉर्म्स प्रमाणे राईट्स येणार आणि त्यावेळेला मला डॉक्युमेंट भरूनच घ्यायला लागणार. पण एसआरए सांगणार की आम्हाला पाहिजे, नको तर आपण नाही घेणार. ठीक आहे, म्हणजे फायनल अजून एक आपला भरपूर आहे. जोपर्यंत पात्र होत नाहीत लोक आणि संस्था रजिस्टर होत नाही तोपर्यंत हे एसआरएच्या नॉर्म्सनी चालूच राहणार आहे आपलं. ठीक आहे, म्हणजे फायनल जेव्हा आपण करू त्याच्यामध्ये ऍडिशन डिलिशन किंवा आम्हाला जे काय आणखी 1-2 करू शकता. तुम्हाला अधिकार आहे पूर्णपणे. एसआरएच्या नॉर्म्स कायद्याच्या अनुसार काही नाही. कायद्याचा 19-20 करून आपण जे काय ऍडिशनल करायचे करू शकतो. त्याला कुणी अडवणार नाही आपल्याला. ठीक आहे, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे साहेबांसाठी. आणि कोणाला किंतु परंतु हॅलो सर, अध्यक्ष साहेबांच्या परमिशन मी एक शब्द बोलणार आहे. मुंबईमध्ये सगळे न्यूजपेपर तिकडे येतात. मी न्यूजपेपर दर दिवशी नजर टाकतो. अंधेरी विभागामध्ये 91 लोकांचा असं ग्रुप होता. त्यामध्ये 21 लोकांना एसआरएनं मला काही इथल्या खबरी लोक आम्हाला की काही 21 लोक त्यामध्ये बाब ठरली आणि त्यांची घरं तयार होती. पण एसआरएने सांगितलं ह्या लोकांचे काही असल्यामध्ये 21 लोक बाजूला राहिले, त्यांना ताबा दिला नाही. तर असं काही पुढे अडचण येता कामा नाही. कुणी घर घेतलं समजा, त्याने का फुकट नाही घर घेतलं, कुठलाही त्याने चेक देऊन त्या घराचा ताबा किंवा खरेदी केलेला असते. त्यावेळेला आपल्या कमिटीनं नाही, जे आपले डेव्हलपर्स साहेब असतात त्याने मला सहकार्य करावं. बाकी काय माझं म्हणणं. कशाबद्दल कशासाठी सहकार्य करायचं? जे आता घर आहे ती 21 घरं बाद ठरवले असं पेपरला आलेलं आहे 91 पैकी. तर आपलं घर बाद ठरलं तर आपलं घर आपल्या सर्वांच्या संमतीने आपल्याला घर मिळालं पाहिजे. ठीक आहे साहेब, तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतो की आज मी तुमचं झोपडं जोपर्यंत तोडणार नाही तोपर्यंत सगळे पात्र होत नाही. बरोबर आहे? म्हणजे मी घराला घर देतोय. विकासकाचा विषयच नाही. विकासक फक्त आपल्या बाजूने आर्थिक पुरवठा करणार. पात्र अपात्रतेसाठी पेपर तुम्हाला द्यायचे, दस्तऐवज कोणाचे बनवणार नाहीये. कारण आपली स्कीम व्यवस्थितपणे कशी चालेल ते बघायचंय. राहिला प्रश्न तुम्ही दुसऱ्या प्रोजेक्टचा आम्हाला सांगताय तर आम्हाला काय त्याच्याशी घेणं देणं नाही. कारण त्या प्रोजेक्टचा मध्ये अभ्यासच नाहीये. आणि असं हजारो 2 लाख फ्रॉड केस हे एसआरए मध्ये पेंडिंग आहे. मी त्याच्यावर का फोकस करू? माझा फोकस जागेश्वर आहे. मी जागेश्वर संदर्भात मला जे काय विचारायचं ते विचारा. बाकीचे काय करताय मला काय करायचं त्याचा सौदा सुभा नाही. ठीक आहे सर? ठीक आहे, टाळ्या बंद होते यांच्यासाठी. अजून कोणाला काय प्रश्न? नहीं? अभी किसी को और कुछ सवाल पूछना है मन में किंतु परंतु सब बताइए. महेश सर पर है, पुढे या. ठीक आहे, संपलं सगळ्यांचं. परत
जोरदार टाळणे स्वागत होते. कारण ज्या प्रश्नावलीला समर्पकपणे उत्तर आपल्याला मिळाली ना का नाही, जोरात बोला हो. धन्यवाद. शेवटचा अध्यक्षांच्या परवानगी येणारा मुद्दा विशेष सल्लागार नियुक्ती पत्र. मी लोटनकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी संस्थेचे विशेष सल्लागार श्री संजय उमाकांत बाजे यांना नियुक्ती पत्र आणि पुष्पगुच्छ द्यायचे. विशेष सर्वसाधारण सभेचे सर्व चर्चेचे विषय किंतु परंतु खरोखर खेळीमेळीच्या परिवाराच्या नातेसंबंधाने सर्व धर्म समभाव अजूनही कोणी आपल्याशी निगडीत होण्यास इच्छुक असेल त्यांना आपण घेणार आहे. असे वृक्षाला आपण अमृतवेल वाढवायचे, आपल्याला त्याला कुठे विष देऊन मारायचं नाहीये. जेवढी लोक येतील त्यांना मला घ्यायचे, आजूबाजूची पण आली तरी पण मी घेणार आहे. त्याच्यामुळे आपण निश्चित राहा आणि खरोखर सभेसाठी आपण उपस्थित राहिला. आज आपले सभाध्यक्ष संस्थेच्या सभासदांना आपले 2 शब्द सांगतील. हॅलो. आजच्या या सभेसाठी आपण आपल्या मानेकळा कंपाऊंड मधून उपस्थित असलेल्या सर्व सभासदांचं अभिनंदन करतो. आज आपण सभेसाठी उपस्थित राहिलात आणि आता त्या तुमच्या असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तर बाजे साहेबांनी तुम्हाला दिली. याच्या अगोदरच ही उत्तर आपल्याला माहिती होती, परंतु काही लोकांना त्याचा अर्थ समजला नव्हता. आता तरी ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि विशेष सांगायचं म्हणजे प्रामुख्यानं आजचा दिवस हा सुवर्ण अक्षराला लिहिण्यासारखा आहे. सोन्याचा दिन आजी अमृते पाहिला आणि नाम घेता पटी मुखी प्रगट पै झाला. तुमच्या मुखातून जसं अमृताचं श्रवण व्हावं आणि सोन्याच्या दिवसाला तुम्ही उपस्थित राहावं अशा प्रकारचा आजचा दिवस आहे. कारण आपण घर बांधताना मुहूर्त वेळ घालतो, मुहूर्ताचा दगड लावतो, तसा आज खांब लावलाय आपण इथे. हा कुठला हा कोण घातलाय बिल्डिंगचा, लक्षात आलं का? आणि त्याला सगळ्यांचं तुमचं अनुमोदन झालंय. आज खरेदीची सुरुवात झाली. काय आतापर्यंत असे अदंतरी होते, आता ती मेट पक्की झालेली आहे. आणि म्हणून आता जो दिवस आहे हा सुवर्ण अक्षराने सोन्याचा दिन आजी अमृते पाहिला आणि नाम घेता मुखी पायी प्रगट झाला तसं म्हणावं लागेल. कारण पण मुखामध्ये नाम घेताना अमृत म्हटलं म्हणजे झालं नाही, तर ते तोंड ते अमृतासारखं असलं पाहिजे आपलं. आणि त्या अमृताच्या श्रवणाप्रमाणे आपण राहिलं पाहिजे, वागलं पाहिजे. आता जसे प्रश्न विचारले तसे ते प्रश्न आहे ते प्रेमानं सलोख्यानं सामोपचारानं मिटवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यातून कुठल्याही प्रकारचे वादविवाद होता कामा नये. ते जे प्रश्न आहेत ना ते तुम्ही मीटिंग मध्ये मांडा किंवा बाजेसाहेब हजर असतात, ते 1-2 दिवसांना आपल्याकडे येतच असतात, त्यावेळी त्यांच्या समक्ष मांडा. कुठलाही गैरसमज करून त्याच्यातून कुठल्याही प्रकारची देणगी उडेल आणि अपचुकून तयार होतील अशा प्रकारचं कुठलं काम होता कामा नये. अशी आजच्या या सुवर्ण दिवसाच्या निमित्तानं आपण सर्वांनी शपथ घेऊया आणि इथून पुढे चांगल्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करू. सन्माननीय उपस्थित सर्व सभासदांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अंतर्गत होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेत मला मानाचे सभाध्यक्ष दिले. हे पद दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे. सभाध्यक्ष हे पद भूषविण्याचा मान हा आपल्या सारख्या निष्ठावंत सभासदांच्या आशीर्वादातच असतो. एकमेव विषय आहे तो. त्याकरिता भविष्यात येथे आपल्या जागेश्वर या संस्थेचा विकास होईल. कारण आज माझ्या समोर एवढा मोठा समुदाय जो प्रत्यक्ष जमा झाला हा आपण डोळ्यांनी पाहिला आहे. या होणाऱ्या पुनर्विकास रणनीतीच्या राहण्याचे स्वप्न सुख साठवत आहे. खरोखरच मला अभिमान व कुतूहलता वाटते की गेले अनेक वर्ष आपण या भूखंडावर दाटी वाटेने पण एकनिष्ठ राहून एकमेकांच्या सुखदुःखात समर्थ झाला. आज आपण स्वतःच्या मालकीच्या हवेशी आरामदायक अशा सुसज्ज व सर्व सुखसोयी सुविधा असलेली सदनिका
ती सुद्धा मोफत मिळणार आहे. त्याकरिता आपण असे एकनिष्ठ व संघटित राहून गेली अनेक वर्ष सातत्याने वाट पाहत आहात. त्या झोपडी योजनेचा श्री गणेशा लवकरात लवकर करूया हेच माझे साखळे श्री गणरायाच्या चरणी अर्पण करतो. मला आपण सभाध्यक्षाचे मानाचे पद दिल्याबद्दल व माझे भाषण शांतचित्ताने ऐकून मला मान दिल्याबद्दल मी आपल्या सर्व सभासदांचे मनपूर्वक आभार मानतो. येथेच भाषणात पूर्णविराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आम्ही तुम्हाला सर्व पेपर आम्ही देतोय की आम्हाला एक घर पाहिजे म्हणून. पण हा प्रोजेक्ट आज तुम्ही आमच्या सगळ्या ॲग्रीमेंट घेतल्यापासून किती वर्षामध्ये हा प्रोजेक्ट तुम्ही म्हणजे आमचं एक करता? हॅलो, काहीतरी आम्हाला टायमिंग पाहिजे ना. ठीक आहे. अजून कोणाला काय प्रश्न? आपल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की आज आपण मालकी हक्काच्या पर्यंत पोहोचलेलो नाहीये. कारण आपण मालक उपलब्ध नसल्यामुळे भूसंपादनाच्या प्रक्रियेला सुरुवात केलेली आहे. आणि भूसंपादनाची प्रक्रिया ही एवढी लेंदी प्रोसिजर असते की मंत्रालयापर्यंत फाईल जाते. SRA मधून सर्व नॉर्म्स पूर्ण करून मंत्रालयात जाते. मंत्रालयात त्याच्यावर निर्णय होतो आणि त्या लँड अक्वायर होते. हा राहिला 14(1) भाग. तुम्ही जे प्रश्न विचारताय की आमचे बिल्डिंगचा एक टाइम पिरियड मिळणार तुम्हाला, कारण अजून आपण त्या स्टेप पर्यंत पोहोचलेलो नाहीये. ज्या वेळेला आपण त्या स्टेप पर्यंत पोहोचणार त्यावेळेला SRA स्वतःच तुमच्याकडून अग्रीमेंट घेणार की बाबा तुझी झोपडी निकासित केल्यानंतर 36 महिन्यात किंवा 40 महिन्यात जो नॉर्म्स प्रमाणे असतं त्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं जाणार की विकासक तुला ही झोपडी निकासित होऊन भूखंड पूर्ण डेव्हलपरच्या हातात दिल्यानंतर 40 महिन्यात तुला घर मिळणार. हा टाइम पिरियड SRA लावलेला आहे. पण आज आपण त्यावर चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही, कारण आपली चर्चा होतच राहणार आहे. ही चर्चा, हा तुमचा प्रश्न 1 वर्षाने आला तर फार उत्तम होईल. त्यावेळेला तुम्हाला समर्पक उत्तर मिळेल त्याचं. ठीक आहे, धन्यवाद. सर्वप्रथम गणेशाला साष्टांग नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. आपले जे प्रॉपर्टी, आपल्या जे नाव आहे आपल्या याचं जागेश्वरचं, ते आपला जागेवाला महाराज याला साष्टांग नमस्कार. तसेच आता आपण जमलेल्या सर्व गेट नंबर 1, आपण गेट नंबर 1 म्हणजे आपलं माणिकराव कंपाऊंड पाहिलं, आणि गेट नंबर 2 जे मुस्ताक भाई वगैरे राहतात तिकडचा गेट नंबर 2, अशा दोन्ही ठिकाणच्या सर्व सदस्यांचे हार्दिक स्वागत. तसेच मंचावर उपस्थित आपले विकासक श्री वसंत बोकारियाजी, यश बोकारियाजी, गुंजाळ साहेब, जाधव साहेब यांचं सर्वांचं हार्दिक स्वागत. तसेच आपले लाडके सल्लागार बाजे साहेब, ज्यांच्यामुळे आपण या स्टेपला पोहोचलो आहोत. आपल्या जागेची 3C झाली आहे, म्हणजे आपलं बहुतेकचं काम झालेलं आहे. याच्या पुढची स्टेप पण अशीच फटाफट हो अशी बाजे साहेबांना आपण विनंती करूया. आणि असेच सर्वांनी एकत्र राहा आणि आपण आपला प्रोजेक्ट पुढे नेऊया. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी आमचे विकासक मेसर्स व्योम प्राईम प्रॉपर्टीचे भागीदार अनिल साहेबांना विनंती करेन की आमच्या जागेश्वर सहकारी संस्थेच्या सभासदांना 2 शब्द बोलावे. गणपती बाप्पा मोरया. गणेशजींना भगवानना प्रार्थना करून वंदन करून शिव छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून मानाचा मुजरा देऊन आपल्या सगळ्यांना मी नमस्कार करतो. नमस्कार. आज ही जी आपली सभा आहे त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला पुन्हा एकदा विकासक म्हणून जी संधी दिली आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्या मनात कुठलीही शंका ठेवू नका. तुमच्या मनाप्रमाणे व्यवस्थित एकदम अतिउत्तम घर सगळ्यांना मिळणार. या तुमच्या संस्थेमध्ये जसं मी पाहिलं की बाजे साहेब सल्लागार आहेत, त्यांचाही फार मोठा अनुभव आहे. सगळ्या ठिकाणी त्यांच्या ओळखी पालखी आहेत. लोटणकर साहेब तुमचे जे मुख्य प्रवर्तक तुम्ही नेमलेले आहेत त्यांचाही चांगला अनुभव आहे. आणि सर्वात महत्त्वाचं गुंजाळ साहेब जे आर्किटेक्ट तुम्ही नेमलेले आहेत त्यांनी फार मोठ्या मोठ्या बिल्डिंगा बांधलेल्या आहेत. फार त्यांचा दांडगा अनुभव या क्षेत्रामध्ये आहे.
त्यामुळे हा सुवर्णयोग झालेला आहे आणि आम्ही तुम्हाला ग्वाही देतो की तुमच्या जेवढी कालावधी लागायला पाहिजे त्याच्यापेक्षा फार कमीत कमी कालावधीमध्ये आम्ही तुम्हाला घर बांधून देत आहोत. आता हे जे 3Cचं आपल्याला अप्रूव्हल आलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही समजू शकता की या कमीत कमी 1 वर्षाचा कालावधी या प्रोसेसमध्ये लागतो, सरकारी कामामध्ये लागतो. परंतु गेल्या 6 महिन्याच्या आतच सगळ्या फॉर्मॅलिटी कंप्लीट करून हा आपल्याला मिळालेला आहे. आम्ही प्रत्येक ठिकाणी बरोबर फॉलो करणार आणि त्याप्रमाणे लवकरात लवकर आपण परमिशन घेऊन कायदेशीररित्या जे काही कामं होणार कायदेशीररित्या करणार. कोणालाही यातून डावललं जाणार नाही. वाजे साहेबांनी आपल्या सगळ्या शंका समाधान केलेल्या आहेत, त्यामुळे कोणालाही काही शंका ठेवायचं कारण नाही. वेळोवेळी वाजे साहेब तुमच्या अंगणात तुमच्या प्रांगणात येतात आणि त्यांच्याकडून तुम्ही सगळ्या कल्पना घेऊ शकता. आजचा शुभ दिवस असा आहे की आज वसंत पंचमी. आमच्या जैन लोकांमध्ये वसंत पंचमीचं फार महत्व असतं आणि योगायोगाने आपले जे विकासक आहेत त्यांचे नाव पण वसंत आहे. तर याप्रमाणे जे काय आहे चांगला शुभयोग झालेला आहे, याच्यातून तुम्ही कुठलीही काळजी करू नका. घर एक मंदिर आम्ही मानतो आणि तुमचंही ते मंदिर तुम्हाला लवकरात लवकर मिळेल याची आम्ही पूर्ण ग्वाही देतो. थँक्यू. धन्यवाद साहेब. तसेच आमचे विकासक वसंत बोकारिया साहेब यांना पण मी विनंती करतो की 2 शब्द आम्हाला संबोधायचे. ठीक आहे. आणि कोणाला काय बोलायचंय, सभेला काय सांगायचंय? गुंजाल साहेब ठीक आहे. आणि कोणाला काय बोलायचंय? किंतु परंतु प्रश्नावली. आमच्या प्रवर्तक मंडळीचा सत्कार राहिलेला आहे, तर मी अनिल साहेबांना आणि बोकारिया साहेबांना विनंती करेन की प्रत्येकाचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचे आहे. त्यापूर्वी एक आपली नकळत चूक राहिली की महाराजांच्या हार घालायचा राहून झालाय, तर मी वसंत बोकारियांच्या तर्फे सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो आणि साहेबांना सांगतो की पहिला शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याला पुष्पगुच्छ घालायचे. जरा छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद. असे तुम्ही तिथे उभे राहा. आमचे प्रवर्तक मंडळी अर्चना रवींद्र घागरे, अभिषेक मधुसूदन चव्हाण. आता वसंत साहेबांना विनंती करतो त्यांनी द्या पुष्पगुच्छ. अभिषेक, सौ स्नेहा संदीप म्हस्के, सौ मिनल मंगेश पवार, चंद्रवर्धन वारसे धारसे. जोरदार टाळ्यामध्ये टाळेला कंजूसी करू नका. तुमचा आपला अमूल्य वेळ घेतला बरोबर. धन्यवाद. श्रीमती चेतना चंद्रवर्धन धारसे. तसेच आमच्या संस्थेने ज्येष्ठ नागरिक म्हणून जहिदाबाई मोहम्मद फारुक फाळके अंगावर शाळ घालायची आहे. जोरदार टाळ्याने स्वागत होते. ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद हा कधीही आपल्या पाठीशी नेहमी सदोदित राहत असतो. समोर बघा. सामने देखिए. हाँ, सामने देखिए. बुके दे बुके. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा होते. सामने देखिए. ओके, थँक्यू. ज्येष्ठ नागरिक श्री शाल व श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं. जोरदार टाळ्याने स्वागत होते. ज्येष्ठ नागरिक कधीही आपल्या त्यांचे अनुभव याने उपयोगी येतात. टाळ्या होऊन जाऊ दे जोरदार. थँक्यू. घ्या घेऊन जा.
हे तिला पण घ्या, हे पोरीला घ्या ते छोट्या. त्याला होऊन जाते 2000. एक बघा रे. थँक्यू, धन्यवाद. तसेच टाळ्या, जोरदार टाळ्यांनी स्वागत करून जाऊ. ओके, थँक्यू. ठीक आहे. सभेची सांगता करताना अध्यक्ष मोबाईल सायलेंट मोडवर ठेवा. कोणाचाही मोबाईल वाजता कामा नये, कारण राष्ट्रगीताचा अपमान होईल त्यामुळे. तेव्हा कृपा करून सुरू. वंदे मातरम, वंदे मातरम, सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्य श्यामलां मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. शुभ्रजोत्स्ना पुलकितयामिनीं पुल्लकुसुमिता द्रुमदलशोभिनीं सुवासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरं, वन्दे मातरं, वन्दे मातरं. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अध्यक्ष महाराज, सभा समाप्त करायसाठी आम्हाला परवानगी द्या. आज रोजी हे आपली झालेली जी सभा आहे, आपलं सर्व काम पूर्ण झालंय, तेव्हा सभा समाप्त करायला परवानगी. धन्यवाद. सर्वांनी जेवणाचा आस्वाद करूनच जायचं आहे. पिंडात